शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण चांदवड तालुक्यातील उडधुळ या गावामध्ये आहोत. मित्रांनो, ज्यावेळेस या प्लॉटची प्लॅनिंग झाली त्यावेळेस अतिशय टेम्परेचर मोठ्या प्रमाणात होते. जे काय आपण प्लॅनिंग केलेली होती, शेतकऱ्यांना सांगितलं की कमी पाण्यामध्ये देखील आपण प्लॉट व्यवस्थितरित्या डेव्हलप करू शकतो. आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्यावरती एक विश्वास ठेवला आणि प्लॉटची पूर्णपणे प्लॅनिंग केली. मित्रांनो, आपण बघतोय अतिशय सुंदर असा प्लॉट. कुठल्याही प्रोडक्टचं रिकमेंडेशन आपण केलेलं नव्हतं, यांना कंपनी रिकमेंडेशन नव्हतं. जी काही प्लॉटला मुळात गरज आहे, ज्या अन्नद्रव्यांची गरज आहे, साधारणपणे आता आपण बघतोय की पंजेवरती बघताय तुम्ही, साधारणपणे 1 2 3 4 5 6 7 8 पंजे पूर्णपणे झाडाला दिसत आहे. मात्र फुटवे जर बघितले तर 14 14 15 15 फुटवे एका झाडाला आहे. आपण आता ह्या झाडाचे फुटवे मोजू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 फुटवे आहेत मित्रांनो पूर्णपणे ह्या झाडाला. आणि जे काय आपण काम गती करतो आहे, शेतकऱ्यांना अतिशय प्रामाणिकपणे आवश्यक आहे त्याच गोष्टी आपण प्लॉटला देतो आहे, जेणेकरून शेतकऱ्याचा खर्चही मोठ्या प्रमाणात झाला नाही पाहिजे. आणि जी मुळात गरज आहे प्लॉटला, ती गरज प्लॉटची त्या वनस्पतीची भागली गेली पाहिजे. टोमॅटो पिकामध्ये आता आपण बघतो की फ्लावरिंग अवस्थेमध्ये प्लॉट यायला सुरुवात झालेली आहे. जर वातावरण थंड असेल, शीतळी आली असेल, ढगाळ वातावरण असेल, तर तिथे मित्रांनो ह्या स्टेजमध्ये 13-0-45 500 प्लॅनोफिक्स 35 मिली, चिलेटेड कॅल्शियम 200 व त्यामध्ये बुरशीनाशक रोको अँट्राकॉट कुठल्याही प्रकारच्या चांगल्या बुरशीनाशकाची जर फवारणी घेतली तर प्लॉटमध्ये फुलकळी वाढण्याचे चान्सेस वाढतील किंवा फुलकळी चांगली मोठ्या प्रमाणामध्ये लागेल. हे झालं स्प्रेद्वारे. पुढील स्प्रेद्वारे तुम्हाला ज्यावेळेस आपला प्लॉट असं लक्षात येईल की पूर्णपणे फ्लावरिंग दिसते, पूर्णपणे प्रॉपर फ्लावरिंग झालेली आहे, होमोपर्सनाइट जी की स्केलअप नावाने 200 लिटर पाण्यासाठी 100 मिली किंवा एकरी 250 मिली याप्रमाणे फवारणी घ्यायची. त्यामध्ये 042-47 किंवा 052-34, जर 42-47 घेतलं तर अतिशय सुंदर असे रिझल्ट येतील. 52-34 घेतलं तरी हरकत नाही. व त्यामध्ये परत बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता. या दरम्यानमध्ये कीटकनाशकांचा देखील वापर करायचा आहे. आता अशी कीटकनाशकं वापरायची जी की SC फॉर्म्युलेशनची आहे, दुधासारखी दिसतात. ज्यावेळेस आपण ती बॉटल फोडतोय त्यामध्ये ती दुधासारखी दिसत आहे, अशा कीटकनाशकांचा वापर इथं करायचा आहे. मात्र फ्लावरिंग सेटिंग झालेली आहे, साधारणपणे निंबूच्या आकाराचे फळ झालेले आहे. अशा ठिकाणी तुम्हाला हा स्प्रे येईपर्यंत ह्या प्लॉट निंबाच्या आकाराचा होणार आहे. तर अशा ठिकाणी तुम्हाला मित्रांनो डेलिगेट या बुरशीनाशकाचा वापर करून घ्यायचा आहे. कारण डेलिगेट बुरशीनाशक हे आळीवरती आणि थ्रिप्सवरती देखील चांगल्या प्रमाणे काम करतं. अजून मी बघतोय की यावर्षी एक मेजरली सिम्पटम्स जे की आपल्याला टोमॅटो पिकावरती दिसत आहेत ते म्हणजे भुरी. आता हे बघा, पूर्णपणे भुरीचे सिम्पटम्स आपल्याला इथे प्लॉटवरती दिसतात. अशा प्रकारे जर नियोजन केलं, आता भुरीच्या नियंत्रणासाठी आपण मेरिऑन वगैरे देखील याचा वापर करू शकतो. ॲग्रेसिव्ह आहे, लुना आहे. पण साधं जर फ्लावरिंग अवस्थेमध्ये असा प्लॉट यायला लागला असेल तर 100 ग्रॅमनी सल्फरचा वापर केला तर अतिशय सुंदर रिझल्ट येतील. मित्रांनो, आजच तुमचा प्लॉट श्रीकृष्ण कृषी सल्लागारकडे रजिस्टर करून घ्या. 77 67 90 64 19 हा माझा मोबाईल नंबर आहे. धन्यवाद.